घोडबंदर भागातील पाणी टंचाईची तीव्रता वाढत असताना येथील गृहसंकुलामधील 50हून अधिक एसटीपी प्लांट बंद असल्याचं उघडकीस आलेलं आहे। हे प्लांट चालू करण्यासाठी आमदार संजय केळकर यांनी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचना दिलेल्या आहेत। हे प्रकल्प सुरू करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला असून आठवडाभरामध्ये त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे। आमदार संजय केळकर यांनी बंद झालेल्या प्लांटबाबत महापालिकेमध्ये संयुक्त बैठक घेतली। यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता तसेच शहर विकास विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी, हिरानंदानी इस्टेट, ऋतू पार्क मधील प्रतिनिधी, स्थानिक नगरसेवक विकास पाटील, कैलास म्हात्रे उपस्थित होते। एसटीपी प्लांटमुळे पाण्याचा पुनर्वापर होऊन सुमारे 25% पाण्याची बचत शक्य होते। मात्र हिरानंदानी इस्टेट, ऋतू पार्क इत्यादी भागातील गृहसंकुलामधील 15 प्लांट नादुरुस्त असून 30 प्लांटच सुरू झाले नसल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी बैठकीत दिली आहे। या प्लांटमुळे पाण्याचा पुनर्वापर होऊन 25% पिण्याच्या पाण्याची बचत होऊ शकते। परिणामी सध्या या भागात भेडसावत असलेल्या पाणी टंचाईची तीव्रता कमी होणार आहे। त्यामुळे हे प्लांट सुरू करण्यासाठी महापालिकेने पुढाकार घ्यायला हवा अशी मागणी केळकर यांनी केली आहे। यावेळी झालेल्या चर्चेनंतर हे प्लांट सुरू करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आलाय। आठवडाभर यावर काम करण्यात येणार असून त्यानंतर आढावा बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती केळकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे।